अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। रेडिको शेंद्रा MIDC छत्रपती संभाजीनगर वोकहार्ट लिमिटेड प्लॉट नंबर E11 5 स्टार MIDC शेंद्रा छत्रपती संभाजीनगर रेडियंट इंडस्केम संभाजीनगर या कंपनीतून निघणारे रसायन मिश्रित अत्यंत घातक विषारी पाणी परिसरातील नदी, नाले, ओढे, विहिरी यामध्ये मुरुम पाणी जमीन व हवा प्रदूषित करून लाखो पशुपक्षी व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी वरील कंपन्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार अर्ज दिनांक 25/8/2025 व दिनांक 29/8/2025 रोजी सादर करण्यात आला होता। सदर प्रकरणी उपप्रादेशिक कार्यालय यांच्यामार्फत शहानिशा करून प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयात पाठविण्यात आला। त्या अनुषंगाने अंतर्गत कार्यवाहीकरिता सदर प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला। सदर कायद्याअंतर्गत उत्पादन बंदी करण्याची कार्यवाही करण्याकरिता मुख्यालयाकडून मान्यता घेणे आवश्यक आहे। तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यालयात ऑनलाईन कार्यालयीन टिप्पणी दिनांक 1/8/2025 रोजी पाठविण्यात आली। सदर टिप्पणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना देखील शेंद्रा येथे STP बसविण्याबाबतच्या सूचना करण्याकरिता शिफारस करण्यात आली आहे। सदर प्रकरणी MPRNI मंडळाकडून उचित कार्यवाही करण्यात येत असून सदर प्रस्तावावर मुख्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल। तुमच्या ह्याच्यात जे झालं ते तुमच्याकडे देणार ना। आणि मग जरी ते मॅडमचं म्हणते तेच आहे, मी जर काम नाही केलं तुम्ही पण CP साहेबांना मग DCP साहेब मॅडम आम्ही मुंबईत जाऊन आलो त्यांनी सांगितलं अधिकार आहे त्यांना नाही मग तुम्ही CP साहेब घेत म्हणणार ना मॅडम काम करत नाही कारवाई करा। CP साहेबांनी सांगितलं तुम्हाला अधिकार आहे ते करत नाही तरी पण ते करत नाही असं तुमचं म्हणणं आहे। तुम्ही कुणाला विचारलं पाहिजे? गरीब घरचे आम्ही शेतकरी मुंबईला जायचं म्हणजे 1,000-500 रुपये लागतात। नाही आम्हाला काहीच नाही ना, आम्ही मुंबईला 3 दिवस जाऊन बसलो आम्ही भिका मागून खातो। कार्यालयात आला होता, काय मागणी होती आणि त्याच्यावर काय समाधान चर्चा झाली का? आजच नाही तर मागच्या 3 महिन्यापासून आम्ही प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेतोय। सर्व शेतकरी मिळून आम्ही या अधिकाऱ्यांना आतापर्यंत 4 ते 5 पत्र दिले। यांनी आम्हाला एकच उत्तर देता की आम्ही अहवाल वरती पाठवला। आम्ही वरती प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसला सुद्धा गेलो, तिथेही त्यांनी आम्हाला दिलं की आम्ही अहवाल मागून कारवाई करू। 8 दिवसात कारवाईचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं। त्याच्यानंतर आम्ही आझाद मैदानावर जाऊन 3 दिवस उपोषण केलं, तिथेही सचिवांनी आमच्याशी बैठक घेऊन 8 दिवसाचं आम्हाला आश्वासन दिलं। परंतु या गोष्टीला आता 1.5 महिना झाला, 1.5 महिन्यात कुठलीही 1% कारवाई करण्यात आलेली नाही। आम्ही जेव्हा आज परत शेतकरी बांधव यांना विचारायला आलो, मागच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो तर मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा मेन प्रॉब्लेम कुठल्या कंपनीचा आहे किंवा सर्वात जास्त दूषित पाणी कुठल्या कंपनीचं आहे। आम्ही त्यांना रेडिकोचं नाव सांगितलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की रेडिकोचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही, बाकी 2 कंपन्यांचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे। त्यामुळे आम्ही आज परत त्यांना जॉब विचारण्यासाठी आलो तर यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांगताय की आमच्याकडे कारवाई करण्याचा अधिकार नाही, आम्हाला फक्त आम्ही त्यांना परमिशन मागतो, त्यांनी परमिशन दिली तर आम्ही कारवाई करतो। मग आज आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना काय अहवाल पाठवला तर यांनी आम्हाला 2 कंपन्यांचा अहवाल दिला, परंतु रेडिकोचा आज सुद्धा अहवाल त्यांनी आम्हाला दिला नाही। त्यामुळे आमचं शेतकरी बांधवाचं काही समाधान झाले नाही। परंतु सकाळी 3 वाजेपासून बैठक चालू आहे, यांनी कुठलंही समाधानकारक आम्हाला दिलं नाही। शेवटी यांनी आम्हाला पत्र दिलं की बाबा हो आता 8 दिवसामध्ये कारवाई होईल, वरती आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे। त्यांनी आम्हाला रेडिकोचं आता सुद्धा कारवाईचं किंवा यांना जर आम्ही पत्र दिलं असेल पुढे लढत असो तर त्या कंपन्यांना नोटीस पाठवलं तर यांचा अधिकार असेल, ते सुद्धा हे करत नाही। यांनी बाकीच्या 2 कंपन्या ज्याच्यावर ऑलरेडी कारवाई होणार आहे त्या कंपन्यांना यांनी नोटीस पाठवलं, परंतु रेडिको कंपनीला हे का दाबतं आम्हाला माहित नाही। रेडिको कंपनीचं यांनी नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि आजपर्यंत 3 महिन्यात त्या कंपनीला यांनी नोटीस सुद्धा दिलेलं नाही। शेतकऱ्याची काय मागणी होती? शेतकऱ्याची एकच मागणी आहे की त्या 3 कंपन्यांमधनं कमीत कमी 25 हेक्टरमध्ये त्या कंपन्याचा तलाव आहे, त्या तलावामधनं आजही
दूषित पाणी वाहत आहे, नदीसारखं वाहत आहे. आमच्या शेतकऱ्याचे जनावरं जगत आहे, टिकत नाहीयेत, जनावरं मरत आहे, पक्षी मरताय. त्या पाण्यातनं जर कुत्रा गेला तर त्याचे केस निघताय. शेतकरी जर पाणी भरायला गेला तर त्याच्या अंगाला पूर्ण खाज सुटते. त्यामुळे आमची कुठली कंपनी बंद करणं आमचा हेतू नव्हता. तर अखिल भारतीय राज्य संघटनेची शेतकऱ्यांना घेऊन एकच मागणी होती की सदरीत पाण्याला काय प्लॅन्ट असतो तो प्लॅन्ट उभा करून वाहणारं पाणी बंद करण्यात यावं. कोणत्या गावाला जास्ती शेतकऱ्याचं पाणी नुकसान झालं? याचा प्रभाव कुंभेफळ आहे, जडगाव आहे, टोणगाव आहे, खाली तलाव आहे मोठा याला गारखेड्याला, त्या तलावापर्यंत हे पाणी जातं. कमीत कमी 25 गावाला ते पाण्याचा प्रभाव पडतो. नाही, आता 8 दिवसाची मुदत दिली, त्याच्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे? या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, आम्हाला वरून पावर आली की आम्ही काम करू, आम्हाला ऑर्डर आली की काम करू. आम्हाला त्यांनी प्रदूषण महामंडळाचं बॉम्बेचं जे ऑफिस आहे सायन्सचं तिथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. त्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही हे पत्र पाठवून त्यांनी जर याच्यावर कारवाई नाही केली तर मुंबईवर सुद्धा आम्ही जाऊन परत तिथं आंदोलन करणार आहोत. चालेल. आपलं नाव? निवृत्ती डग पाटील, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक आहेत. तुमच्या सोबत कोणत्या गावाचे शेतकरी आले? आता हे करमाळचे आपल्या कुंभेफळचे काय नाव गावाचे नाव सर? तुमचं नाव? वडखा, गंगापूर, शेंद्रा इथले शेतकरी. धन्यवाद.